तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं डेली रुटीन कसं असतो पुण्यामध्ये. इडली आहे, चटणी घेतलेली, मला चटणी जास्त आवडती. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही म्हणशाल आज ज्याने अंघोळ का नाही केलेली आहे. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझं डेली रुटीन कसं असतो पुण्यामध्ये, तो दाखवणार आहे. मी आता पुढचे 3 ते 4च दिवस मी पुण्यामध्ये आता पुढचे. नंतर मी घरी जाणार आहे आणि मला खूप आनंद आहे त्या गोष्टीसाठी. मी घरी जातोय. दात वगैरे घासतो, पण त्याच्या आधी गिझर चालू करतो पाणी, कारण मला अंघोळ करायची आणि ऑफिसला जायचंय. आता मी गिझर चालू करतो. गिझर चालू आहे आणि बकेट भरलेली आहे. आता मी आंघोळ करून घेतो. सो झालेली माझी आंघोळ. आता मी काय करतो ना, आता हे बघा, इथं चार्जर आहे, हेडफोन आहे. आता हे आम्हाला वस्तू लागतात. तर मला आहे ना, आता काय करायचंय, बॅग भरून घ्यायची. बॅग घेतली आणि बॅग भरतो आता. सो आता मी भरली बॅग. लॅपटॉप टाकला, हे चार्जर टाकलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आय कार्ड आहे का नाही ते पण चेक केलं मी. आता मी शूज घालतो आणि खाली जातो. खाली बघतो नाश्त्याला काय आहे. नाश्त्याला सोमवार आहे, म्हणजे आज पोहेच असेल. तर बघतो, पोहे असेल तर कोरडे राहतात, नको वाटतं, ते नंतर ॲसिडिटी होती. तर मग मी जर पोहे असेल तर कंपनीत जातो, कंपनीत नाश्ता करतो. जर पोहे नसेल, दुसरं काही असेल चांगलं, तर इथं नाश्ता करेल. माझ्या आहे ना गोळ्या संपलेल्या होत्या, दुपारी घ्यायच्या गोळ्या, तर त्या मी घेतल्या आता. मायग्रेनच्या ज्या गोळ्या आहेत त्या संपलेल्या होत्या. बरं झालं मी परत बघितलं आणि बसलो मी लिफ्टमध्ये. आता चाललो खाली. मी जसं सांगितलं होतं तसं नाश्त्याला पोहेच आहे. आता मी कंपनीतच जातो डायरेक्ट. ही बघा बस स्टॉपवरची गर्दी. बसलो मी गाडीमध्ये, 15 ते 20 मिनिटं लागेल आता. आणि हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हा शिवाजी महाराज यांचा पुतळा. 8:30ला बसलो होतो मी त्या कालीपिलीमध्ये. मला जवळपास यांनी 9:12 ऑफिसमध्ये सोडलं. जाता जाता या करंजा आणि हे झाडं होते, ती क्लिप ॲड केली मी. हा नळ बघा कसा आहे, पायाने प्रेस करायचं खाली, वरती पाणी येतं लिफ्टमध्ये. तर आता मी नाश्ता करतोय. आज नाश्त्याला हे इडली आहे, चटणी घेतलेली, मला चटणी जास्त आवडती, आणि सांबार त्यांनी दिलं. मला आवडत नाही सांबार, म्हणजे इथलं सांबार आवडत नाही, तुरीची डाळीचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे. आता मी नाश्ता करतो. भरपूर वेळ लागला. इडली गरमच आहे, झालेली नव्हती इडली, तर गरम गरम दिलेली त्यांनी एकदम इडली, आणि एकदम स्मूथ आहे, एकदम भारी आहे. आणि चहा पिता पिता समोर हे मस्तपैकी चेरी ब्लॉसमचं झाड होतं, ते दिसत होतं. भारी वाटत होतं एकदम. आणि चहा पण एकदम भारी होता. अद्रकचा चहा घेतला होता मी. नाश्ता आणि चहा झाल्यानंतर मी चाललो होतो ऑफिसकडे. रस्त्यामध्ये आवळ्याचं झाड होतं आणि त्याला आवळेही होते. हा ना फळाचा बाग आहे ऑफिसमध्ये. हे बघा, केळीचं झाड आहे इथं, तिथं एक केळीचं झाड आहे. असं तर झालेला आहे माझा नाश्ता. जवळपास 10 वाजले मला नाश्ता करता करता, नाश्ता आणि चहा करता करता. तर नाश्त्यामध्ये मी इडली खाल्ली होती. तर इडलीसोबत त्यांनी सांबार दिलं होतं. मी सांबार खात नाही, पण मग खाल्लं, म्हणजे त्याच्यामध्ये एक शेवग्याची शेंग होती म्हणून ती खाल्ली. तर ती शेवग्याची शेंग अतिशय सुकलेली होती. म्हणजे त्याच्यावरून एवढं कळतं की ते सांबार शिळं होतं, म्हणजे जुनं होतं. नाश्ता केला, आता ऑफिसमध्ये चाललो, काम करतो, आणि दुपारी 12 वाजता किंवा 1 वाजता मी जेवेल. आता भूक लागल्यानुसार मी जेवेल, म्हणजे जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी जेवण करून घेईल. दुपारी मला जेवायला 2 वाजले. मी थाली घेतली होती, 100 रुपयाची होती. बटाट्याची सुकी भाजी होती, मटकीची भाजी होती, वरण होतं, सलाड होतं, चटणी होती, पोळ्या होत्या, भात होता आणि शिरा दिलेला होता, जो उपम्यासारखा दिसत होता. झालेलं आहे माझं जेवण आज. जेवण आज बऱ्यापैकी चांगलं होतं. तर जेवण बऱ्यापैकी चांगलं होतं आज. मटकीची भाजी होती, जी एकदम आपल्या टाईप होती, महाराष्ट्रासारखी. बटाट्याची भाजी होती, ती तिखट काहीच नव्हती, फिक्की फिक्की होती एकदम. वरण भात एकदम भारी होता. तुरीची डाळ होती, मी खाल्ली, पण भारी होतं वरण म्हणून खाल्लं. चपात्या मशीनच्या होत्या, एकदम पापडासारख्या पातळ चपात्या होत्या, पण चांगल्या होत्या, नरम होत्या. ठेचा दिलेला होता, तो पण खाल्ला.
आणि सलाड पण खाल्लं. एकंदरीत एकदम भारी थाली होती. आता मी थोडा चक्कर मारतोय जेवण झाल्यानंतर. आबळ आलेलं आहे थोडं. त्या शेतकऱ्यांना त्रास देतो हा पाऊस. झालेलं आहे माझं चक्कर मारून. आता मी चाललो ऑफिसमध्ये. हे पहा चेरी ब्लॉसमची झाडं, फुलं. वास नाही या फुलांना, नुसते कागदासारखे. जेवण झाल्यानंतर मी गोळ्या घेतल्या मायग्रेनच्या माझ्या. कपामध्ये गरम पाणी घेतलेले मी. ग्रीन टी बनवतोय. ही आहे ग्रीन टीची बॅग. याच्यात डिप करायची. हिचं नाव आहे ग्रीन टी, रूश ग्रीन टी. 5:15 झालेले. आता निघलो मी ऑफिस मधून. ऑफिसच्या बाहेर आलो होतो. बघा चिंचा इथं भिंत आणि या चिंचा. Kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. आलेलोय मी रूम मध्ये. 50 मिनिटं लागलेली मला जवळपास. इतका वेळ लागलेला आहे. इथं अशीच ट्रॅफिक राहते कायम. खूप वेळ जातो ट्रॅफिक मध्ये आणि बोर झालेलो आहे मी आता मी चहा प्यायला जातो. संध्याकाळी मी चहा पिलो नव्हतो आज ऑफिस मध्ये, तर इथं येऊन चहा प्यायला जातोय. Darkness to light. Deep kicks pound like a आलो मी चहा पिऊन पीजीला हा नायक पिक्चर चालू होता. vibes keep my story in sight. चहा पिऊन आलेलोय मी आता परत काम करायला बसलेलो आहे. 8 वाजलेले. आता मी चाललो जेवणाला. लिफ्ट मध्ये बसलेलो आहे. आज जेवणात होतं वाटाण्याची भाजी, भात, चपाती, वरण आणि लोणचं घेतलं होतं मी. इतकं होतं जेवायला. वरण मी खात नाही कारण ते हरभऱ्याच्या डाळीचं राहतं म्हणून नाही खात. आवडतं नाही. टेस्टला वेगळंच लागतं ते. आणि वाटाण्याची भाजी ठीक होती. मी खाल्ल्या 2 चपात्या. भात काही खाल्ला नाही मी. थोडा खाल्ला. मला नाही आवडला. बस इतकंच जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आता चक्कर मारायला जातो. म्हणजे शतपावली करायला जातो. The darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes. आता रात्रीचे 11 वाजलेले. मला झोप पण येतेय. माझं पूर्ण काम झालेलं आहे ऑफिसचं पण आता मी झोपतो. पण झोपण्याआधी मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि तो तुम्हाला उद्या पोस्ट करायचा आहे. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.